नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र चंदर कांबळी आणि आत्ता आपण चाललो आहोत मिरकरवाडा जेटीवर. तर आज आपल्याला मासे काय मिळतात रात्रीच्या कोरड्या पोपसाठी तर ते बघूया. तर चला, कारण की पावसामुळे मासे सध्या कमी आहेत, पण काहीतरी थोडंसं मिळालं तर एका वेळी पुरता माझ्यासाठी आणि गोलूसाठी. चला बघूया काय भेटतंय ते. हे बघा मित्रांनो, आपण आता घेतलीत अर्धा किलो कोळंबी. छान आहेत कोळंबी, ताजी आहेत आणि ती आता आपण घेणार आहोत साफ करून व्यवस्थित. आणि साफ करून झाल्यानंतर हे बघा मी घरी घेऊन आलो आणि आता ती धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि मीठ. आणि आता आपण पुढे कोळंबी मसाल्याची तयारी करायची. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. मी कांदा हा बारीक चिरून घेणार आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. हा बघा अशा प्रकारे. आणि आता हे सुकं खोबरं मी कढईमध्ये भाजून घेतोय. थोडस किसवलेलं सुकं खोबरं आहे. आणि हे आहे हिरव्या मिरचीचं वाटप, म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीर. आणि कढईमध्ये आता आपण घेतलंय तेल. आणि तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण घेतलाय आता कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा 5 मिनिटं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो. तर हा बघा आता घेतला आपण टोमॅटो पण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे हिरवं वाटण. आणि हे हिरवं वाटण चांगलं परतून घ्यायचं त्याला 3 सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट. आपण घेतलं हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून. आणि आता आपण घेतलाय लाल तिखट, गरम मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला याच्यात आपण घेणार आहोत. आणि ते चांगलं परत भाजून घेणार आहोत आपण व्यवस्थित. हा बघा हा घेतलाय कांदा लसूण मसाला. आणि त्याच्यानंतर आता आपण जी कोळंबी साफ करून ठेवली होती ती घालणार आहोत. त्याच्यात पाणी मी अजिबात घेतलेलं नाही, ते जरा परतून घेतलंय. आणि त्याच्यावर आता आपण ठेवणार आहोत झाकण. आणि झाकणामध्ये घेणार आहोत पाणी. आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर हे चांगलं शिजवून घेतल्यानंतर हे बघा आपोआप त्याला पाणी सुटतं. आणि याच्यामध्ये आता आपण तो खोबऱ्याचं जे वाटण आहे ते टाकायचंय, मीठ चवीपुरता आणि कोकम आगळ 1 चमचा. आणि अशा प्रकारे ही आपली मस्तपैकी कोळंबी मसाला तयार झालेला आहे. आता आपण 10 मिनिटं हे ठेवणार आहोत. तुम्ही कोणाचा कोळंबी मसाला नक्की करून बघा. धन्यवाद.